Hello everyone, welcome to NCC YouTube channel. आज आपण डिस्कस करत आहोत जर्नल एंट्री. जर्नल एंट्री आजची जी आपली आहे ती कॅश परचेसेस, क्रेडिट परचेसेस अँड परचेस रिटर्न ह्या फक्त ट्रान्झॅक्शनशी रिलेटेड आहे. ह्या व्हिडिओचा उद्देश असाच आहे की एक एक ट्रान्झॅक्शन्स मी तुम्हाला डीपली एक्सप्लेन करत आहे. हा व्हिडिओ बघण्यापूर्वी माझे पूर्वीचे जे व्हिडिओ आहेत क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स आणि गोल्डन रूल्स ऑफ अकाउंट हे व्हिडिओ तुम्ही दोन्ही नक्की पहा, त्यामुळे जर्नल एंट्री करणं तुम्हाला सोपं पडेल. आपण बघूया जर्नल एंट्री कॅश परचेस, क्रेडिट परचेस आणि परचेस रिटर्नची. पहिली एंट्री बघतो आपण कॅश परचेस. कॅश परचेस मध्ये आपण अगोदर ट्रान्झॅक्शन्स बघू. परचेस गुड्स फॉर कॅश फ्रॉम मिस्टर श्याम ऑफ ₹5,000. ह्याचा अर्थ असा आहे की गुड्स मिस्टर श्याम कडून आपण खरेदी केलेले आहे. त्याचप्रमाणे और परचेस गुड्स फॉर कॅश ऑफ ₹5,000 म्हणजे परचेस गुड्स फॉर कॅश फ्रॉम मिस्टर श्याम ऑफ ₹5,000 ही जी ट्रान्झॅक्शन्स आहे ही ट्रान्झॅक्शन तुम्हाला अशी सुद्धा दिली जाईल, परचेस गुड्स फॉर कॅश ऑफ ₹5,000 किंवा और कॅश परचेस ऑफ ₹5,000. ही जे तिन्ही सेंटेन्स आहेत, परचेस गुड्स फॉर कॅश फ्रॉम मिस्टर श्याम ऑफ ₹5,000 किंवा परचेस गुड्स फॉर कॅश ऑफ ₹5,000 किंवा कॅश परचेस ऑफ ₹5,000. सेंटेन्स ट्रान्झॅक्शनचं सेंटेन्स कसंही असून देत, पण ट्रान्झॅक्शनचा मिनिंग एकच होतो की आपण श्यामकडनं गुड्स खरेदी केला आणि आपण पैसे दिलेले आहेत. बघा, वाक्य बदलली आहेत पण सेंटेन्सचा मिनिंग एकच आहे. आणि मग काय होतं की मिस्टर श्याम ह्या पहिल्या ट्रान्झॅक्शन मध्ये सेंटेन्स मध्ये मिस्टर श्यामचा उल्लेख येतो आणि मग मुलांना वाटतं की मिस्टर श्याम नाव आलं तर हा क्रेडिट परचेस आहे का, तर बिलकुल नाहीये. परचेस गुड्स फॉर कॅश आणि कॅश परचेस म्हणजेच काय, ह्या तिघांचा अर्थ काय होतो की आपण गुड्स खरेदी केला आणि आपण पैसे दिले. आता आपण त्याची जर्नल एंट्री कशी होते ती बघूया. जर्नल एंट्री करण्यापूर्वी मी तुम्हाला मागे आताच सांगितलं आहे की क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स आणि रूल्स ऑफ अकाउंट्स हे दोन व्हिडिओ अतिशय गरजेचे आहेत, नाहीतर जर्नल एंट्री करणं आपल्याला अवघड जातं. परचेस गुड्स फॉर कॅश ज्यावेळी आपण म्हणतो, परचेस गुड्स फॉर कॅश फ्रॉम मिस्टर श्याम ऑफ ₹5,000 हे ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी आपल्याला दोन लेजर्स फाइंड आउट करायचे असतात. त्याच्यामध्ये पहिलं आहे परचेस किंवा त्याला आपण गुड्स पण म्हणू शकतो, ओके. आणि सेकंड आहे कॅश. मी तर राईट आउट करते की आपलं पहिलं जे लेजर आहे किंवा अकाउंट्स म्हणतो तर ते आहे परचेस आणि दुसरं आहे कॅश. परचेस याला काही जण काय म्हणतात की हे गुड्स मध्ये येतं का, तर हो, गुड्स मध्ये पण येतं, पण आपण गुड्स राईट आउट करत नाही, तर आपण काय करतो, फक्त परचेस राईट आउट करतो. गुड्स आपण या ठिकाणी घेत नाही, पण परचेस इज रिलेटेड टू गुड्सच असतं. आणि तुम्हाला माहितीच आहे की परचेस अकाउंट जे आहे किंवा हे जे गुड्स आहे हे रिलेटेड टू असेट आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो असेट. आणि असेट कशामध्ये येतं, कोणत्या टाइप्स मध्ये येतं, तर रिअल मध्ये येतं. आणि मग रिअलचा रूल काय आहे, तर रिअलचा रूल आहे डेबिट व्हॉट कम्स इन. आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट. मी मुद्दाम हा रूल इथे देतीये, तुम्ही काय करा, हे रूल्स आणि क्लासिफिकेशन हे दोन्ही समोर ठेवा आणि मग हे रूल तुम्ही फॉलोअप करा. परचेस मध्ये आपण काय म्हटलं की गुड्स आहे, असेट्स आहे, रिअल मध्ये येतो. आणि ज्यावेळी आपली फर्म गुड्स परचेस करते त्यावेळी गुड्स आपल्या व्यवसायामध्ये आला, गुड्स कम्स इन बिझनेस. सो परचेसला आपण काय करतो, डेबिट. का रूल काय म्हणतो, डेबिट व्हॉट कम्स इन, म्हणून आपण परचेसला काय करतो, डेबिट.
नेक्स्ट लेजर आहे आपलं कॅश, आणि कॅश सुद्धा ही आपली काय आहे, असेट आहे. त्यामुळे कॅश सुद्धा कशामध्ये येते, रिअल मध्ये. आणि परत रूल जर बघितला तर क्रेडिट व्हॉट गोज आउट, आणि इथे तुमच्या लक्षात येतं की कॅश व्यवसायातून गेलेली आहे, गोज आउट झालेली आहे, गेलेली आहे. त्यामुळे कॅश काय होते, क्रेडिट. आणि मग असे डेबिट आणि क्रेडिट आपण रूल अप्लाय केले की आपल्याला ट्रान्झॅक्शन पटकन कळतात आणि कुठेही चूक होत नाही. आता आपण काय करूया, जर्नल एंट्री फॉर्म मध्ये ही ट्रान्झॅक्शन फिलअप करूया. जर्नल, आणि हा आपला फॉर्मॅट आहे जर्नल एंट्रीचा. याच्यामध्ये डेट, पर्टिक्युलर, LF, डेबिट आणि क्रेडिट. आता डेट लिहितो म्हणजे ज्या दिवशी ट्रान्झॅक्शन होती, ज्या इयरला ट्रान्झॅक्शन होती ती डेट, मंथ आपण इथे टाकतो. पर्टिक्युलर म्हणजे जिथे आपण डेबिट क्रेडिट लिहिणार आहोत त्या पर्टिक्युलर्स मध्ये लिहिले जातात. LFचा मिनिंग काय होतो, लेजर फोलिओ. जसं आपण जे अकाउंट्स करतो ते अकाउंट्स एक दुसऱ्या बुक्स मध्ये केले जातात, त्या बुक्सचा नंबर ह्या ठिकाणी लिहिला जातो. डेबिट अमाऊंट म्हणजे जी अमाऊंट आपण डेबिट करणार ती डेबिट साईडला लिहितो, आणि क्रेडिट अमाऊंट म्हणजे जी अमाऊंट क्रेडिट करतो आपण ती क्रेडिट साईडला लिहितो. आणि ट्रान्झॅक्शन कशी लिहायची, कारण आपल्याला तर कळलंय की परचेसला आपण डेबिट करतो आणि कॅशला आपण काय करतो, क्रेडिट. एंट्री लिहिताना अगोदर पहिल्यांदा आपण काय करतो, डेट टाकतो. तर मी या ठिकाणी 1 नंबर घेतलेला आहे, आणि पर्टिक्युलर मध्ये मी लिहिते परचेस अकाउंट डेबिट. डेबिटची अमाऊंट किती आहे, 5000. त्यामुळे डेबिटला आपण टाकतो 5000, क्रेडिटला आपण काय करतो, डॅश. नंतर टू कॅश अकाउंट. आता काय होतं की इथे आपण क्रेडिट शब्द लिहित नाहीये, कारण टू हा जो वर्ड्स आहे, हा टू जो आहे तो रिप्रेझेंट होतो क्रेडिट, याचा मिनिंग होतो क्रेडिट. त्यामुळे आपल्याला इथे परत क्रेडिट लिहायची गरज नाहीये. आणि अमाऊंट लिहिताना आपण क्रेडिट कॉलम मध्ये लिहिणार, पण डेबिटला अगोदर डॅश आणि क्रेडिट मध्ये 5000. आणि नंतर खाली जे आहे ह्या ट्रान्झॅक्शनची आपण थोडीशी नॅरेशन लिहितो. बी परचेस गुड्स फॉर कॅश. आणि ही जी नरेशन्स आहे म्हणजे काय की एक ब्रीफ एक्सप्लेनेशन आहे अबाउट दी ट्रान्झॅक्शन्स. आपण ट्रान्झॅक्शन कशाबद्दल केले, तर गुड्स परचेस केला कॅश. तर हे होतं आपलं कॅश परचेसशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन. आता आपण बघतोय, आणि इथे लाईन्स येते आपली थोडीशी, आणि पर्टिक्युलर पर्यंत त्याची लाईन्स असते, पूर्ण फॉर्मॅटला लाईन आपण देत नाही. नेक्स्ट आहे क्रेडिट परचेस. क्रेडिट परचेस मध्ये ट्रान्झॅक्शन कशी येते ती तुम्हाला सांगते. परचेस गुड्स फ्रॉम मिस्टर राम ऑफ ₹10,000 ऑन क्रेडिट, और परचेस गुड्स फ्रॉम मिस्टर राम ऑफ ₹10,000. ह्या दोन्ही ट्रान्झॅक्शन मध्ये काय फरक होतो की परचेस गुड्स फ्रॉम मिस्टर राम ऑफ ₹10,000 ऑन क्रेडिट, इथे क्रेडिट वर्ड्स आला, आणि ह्या सेंटेन्स मध्ये ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये परचेस गुड्स फ्रॉम मिस्टर राम ऑफ ₹10,000 इथे ऑन क्रेडिट वर्ड नाहीये. मग मुलांचा गोंधळ काय होतो की ऑन क्रेडिट वर्ड्स असेल तर दॅट इज द क्रेडिट ट्रान्झॅक्शन, तर नाहीये. वर्ड्स असला तरी चालतो, नसला तरी चालतो, जिथे नाव येतं पर्सनचं तिथे ही ट्रान्झॅक्शन क्रेडिट असते, जर पुढे कॅश वर्ड्स नसेल तर. आणि मग ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये आपण फाइंड आउट काय करतो की विच टू अकाउंट्स आर अपियर्ड. तर पहिल्यांदा परचेस गुड्स फ्रॉम मिस्टर राम्स म्हटलं तर नेहमीप्रमाणे इथे परचेस अकाउंट येतं. मग मी इथे राईट आउट करते की परचेस अकाउंट. आणि दुसरं अकाउंट आहे मिस्टर राम, कारण आपण काय केलेलं आहे, पैसे दिलेले नाहीयेत, त्यामुळे मिस्टर रामला पैसे द्यायचे आहेत, म्हणून आपण सेकंड अकाउंट काय घेतो, मिस्टर राम. आणि मग ह्या दोन अकाउंट्सचं आपण क्लासिफिकेशन करतो. परचेस अकाउंट रिलेटेड टू गुड्स म्हणजे ही असेट आहे, त्यामुळे ते रिअल मध्ये येतं. आणि रिअलचा रूल तुम्हाला माहितीच आहे, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. परचेस करतो म्हणजे गुड्स आपल्या व्यवसायामध्ये आला, दॅट इज द डेबिट, कारण डेबिट व्हॉट कम्स इन, गुड्स कम्स इन अवर बिझनेस. सो परचेस अकाउंटला आपण डेबिट केलं. आता बघा मिस्टर राम हे जे अकाउंट आहे हे पर्सनल मध्ये मोडतो.
क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यामुळे क्लासिफिकेशन खूप प्रॉपरली करा आणि त्याचे रूल पण प्रॉपरली करा, म्हणजे जर्नल एंट्री करताना तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. मिस्टर राम कशामध्ये मोडतो? परचेसमध्ये. आणि पर्सनल अकाउंटचा जो रूल आहे तो रूल असा आहे की डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आता तुम्ही सांगा, मिस्टर राम कडनं आपण गुड्स परचेस केला तर मिस्टर रामला आपल्याला पैसे द्यायचेत, आपल्या फर्मला पैसे द्यायचेत, तर तो आपला कोण झाला? गिव्हर झाला. रूल काय सांगतो? डेबिट द रिसिव्हर, रिसिव्हर तर तो नाहीच आहे, तर क्रेडिट द गिव्हर, तो आपला गिव्हर आहे, त्याला पैसे द्यायचे आहेत, म्हणून आपण त्याला काय करतो? क्रेडिट. तर हे रूल अशा प्रकारे आपण अप्लाय करतो आणि मग एंट्रीला कळतं की परचेसला आपण डेबिट करणार आहोत आणि मिस्टर रामला आपण क्रेडिट करणार आहोत. आणि जर्नल एंट्री आपण तयार करूया. जर्नल, फॉर्मॅट, डेट, पर्टिक्युलर, LF, डेबिट अमाऊंट, क्रेडिट अमाऊंट. इथे अमाऊंटच्या ऐवजी रुपीज लिहिलं तरी चालेल. मी ह्या ट्रान्झॅक्शनला 2 नंबरची डेट देते. पर्टिक्युलर मध्ये काय येणार? परचेस अकाउंट डेबिट, अमाऊंट आपली आहे 10,000 डेबिटला, क्रेडिटला डॅश, आणि रामला क्रेडिट करतो त्यामुळे टू राम अकाउंट, मिस्टर राम अकाउंट, डेबिटला डॅश आणि क्रेडिटला 10,000. आणि त्याची जी नरेशन्स आहे ती आपण लिहितो. बिंग परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम मिस्टर राम. इथे बिंग परचेस गुड्स फ्रॉम राम म्हटलं तरी चालतं, ऑन क्रेडिट नाही लिहिलं तरी चालेल, पण ट्रान्झॅक्शनचा मिनिंग कळतो. तर ही होती आपली क्रेडिट परचेसची ट्रान्झॅक्शन. आणि इथे सुद्धा लाईन आपण काय करतो की एवढ्या पर्टिक्युलर पर्यंतच लाईन देतो, पूर्ण फॉर्मॅटला लाईन द्यायची गरज नाहीये. आता आपण बघतो परचेस रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्ड. परचेस रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्डचा मिनिंग आहे जो गुड्स आपण परचेस केला तो आपण काय करतो? रिटर्न करतो. ट्रान्झॅक्शन बघूया आपण. गुड्स ऑफ ₹500 रिटर्न टू मिस्टर राम. 500 रुपयाचा जो गुड्स आपण परचेस केलेला होता तो आपण रामला रिटर्न केला. आणि मग पहिल्यांदा आपण काय बघतो की याच्यामध्ये कोणते दोन ट्रान्झॅक्शन, कोणते दोन अकाउंट्स येतात किंवा कोणते दोन लेजर्स येतात. तर पहिले येतं मिस्टर राम. आणि तुम्हाला माहिती आहे की राम जो आहे तो पर्सनल अकाउंट मध्ये येतो आणि पर्सनलचा रूल काय? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आता राम कडून पैसे आपल्याला काय होणार आहेत? परत रिटर्न येणार आहेत. म्हणजे इथे राम काय झाला? आपला रिसिव्हर. आणि म्हणून मिस्टर रामचं अकाउंट काय करणार आपण? डेबिटला घेणार आहोत, कारण रूल काय पर्सनलचा? डेबिट दी रिसिव्हर. आणि नेक्स्ट आहे आपलं गुड्स अकाउंट. तिथे गुड्स न देता परचेस रिटर्न हे एक अकाउंट येतं किंवा रिटर्न आउटवर्ड. आणि ही दोन्ही अकाउंट आपली रिअल मध्ये मोडतात कारण ही रिलेटेड टू गुड्स असतात आणि गुड्स ही ह्या ठिकाणी आपली असेट आहे. आणि रिअलचा रूल तुम्हाला माहितीच आहे, डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. आता तुमच्या लक्षात येतं की गुड्स ज्यावेळी रिटर्न करतो तो गुड्स आपल्या व्यवसायातून गेलेला आहे, त्यामुळे आपण क्रेडिट वॉट गोज आउट, त्यामुळे आपण याला काय करतो? क्रेडिट. डेबिट करू शकत नाही कारण डेबिट व्यवसायामध्ये आला, मग अशी परचेस करताना आला पण आता रिटर्न करताना गुड्स गेला, त्यामुळे आपण त्याला काय करतो? क्रेडिट. आणि आता आपण ह्याची जर्नल एंट्री बघूया. जर्नल फॉर्मॅट नेहमीप्रमाणेच डेट, पर्टिक्युलर, LF, डेबिट अमाऊंट, क्रेडिट अमाऊंट. ओके, मी याची तारीख देते 3rd. आणि एंट्री कशी होतील? रामला डेबिट आहे त्यामुळे राम अकाउंट डेबिट, अमाऊंट किती आहे? 500, त्यामुळे मी इथे लिहिते 500, क्रेडिटला डॅश, टू रिटर्न आउटवर्ड किंवा टू परचेस रिटर्न हे राईट आउट करू शकतो. आणि याची अमाऊंट येते 500. आणि नरेशन बिंग गुड्स रिटर्न फ्रॉम मिस्टर राम. आणि अशा प्रकारे आपले परचेस रिटर्नची ही ट्रान्झॅक्शन झालेली आहे, जर्नल एंट्री झालेल्या आहेत. म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅश परचेस, क्रेडिट परचेस आणि परचेस रिटर्न ह्या परचेसशी रिलेटेड हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करा. थँक्यू.